संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। पिंपळनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, लाखो रुपयांचा गुटखा व वाहन जप्त, 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आणि सुगंधी पान मसाल्याविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पिंपळनेर इथं अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष अभियानाअंतर्गत धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथं एका खाजगी दुकानात बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी ए.बी. पवार, शशिकांत राणे तसेच मंगेश भावसार यांच्या पथकानं संयुक्तरित्या छापा टाकला। कारवाई दरम्यान महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। यासोबतच टाटा एसी MH 18 AA 4835 हे वाहनही ताब्यात घेण्यात आलंय। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। अवैध गुटखा साखळीतील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कार्यरत झाली आहे। राज्यात बंदी असलेल्या गुटख्याचा अवैध व्यापाराविरोधात प्रशासनाचा हा मोठा दणका मानला जात असून आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले। शहादा वडाळी, लाला चव्हाण प्रतिनिधी यांचा ग्राउंड रिपोर्ट।